आपला असा एक देश आहे की जिथे प्रत्येकाला चहा आवडतो आणि त्यातल्या त्यात टपरीवरचा कडक चहा तर सगळ्यांनाच आवडतो. तेच साहित्य वापरून आपणही दररोज घरी चहा बनवत असतो, पण तसा कडक चहा घरी कधीच बनत नाही. ते अशी कोणती पद्धत वापरतात की त्यांचा चहा नेहमी एकाच चवीचा आणि कडक बनतो, आणि आपण अशा कोणत्या चुका करतो की त्यामुळे आपला चहा दररोज वेगवेगळ्या चवीचा बनतो. हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी इथे टपरीसारखा एकदम कडक मसाला चहा बनवत आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आज मी 5 कप चहा बनवणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक सॉसपॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 3 कप पाणी घालून घेते. या इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य असं सांगितलेलं आहे. त्यामुळे याच पद्धतीने आणि हेच प्रमाण वापरून जर तुम्ही चहा केलात तर तुमचाही चहा नेहमीच एकसारखा बनेल. आता या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत यासाठी मी कोणता मसाला वापरणार आहे ते दाखवते. या इथे मी थोडं आलं आणि 2 वेलची घेतलेली आहे. हे आलं आणि वेलची मी ठेचून घेणार आहे. आपण ज्यावेळी दररोज चहा बनवतो त्यावेळी काय करतो, पाणी घेतलं की त्यामध्ये लगेच चहा साखर घालतो आणि त्या चहाला आपण उकळी काढून घेतो. असं न करता आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला बाकीचं सर्व साहित्य घालायचं आहे. हीच ती आपली पहिली चूक आहे की ज्यामध्ये आपण पाणी न उकळताच त्यामध्ये सर्व साहित्य घालतो, त्यामुळे आपला चहा कडक बनत नाही. आता आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये सुरुवातीला मी आलं आणि वेलची जे ठेचून घेतलेलं आहे ते सर्व घालून घेणार आहे आणि याला मीडियम गॅसवरती मी 5 मिनटं उकळून घेणार आहे. या इथे आपल्याला आलं आणि वेलची ठेचूनच घालायचं आहे. जर आलं किसून घातलं किंवा मिक्सर लावून घातलं तर त्यातील रस जास्त निघतो आणि त्यामुळे चहाला जास्त कडवटपणा येतो किंवा एकदम स्ट्रॉंग बनतो. असं न करता आपल्याला असं ओबडधोबड चेचून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे. आता याला मीडियम गॅसवरती मी 5 मिनटं असंच उकळून घेणार आहे. असं उकळून घेतल्यामुळे चहाला आपल्या खूप छान चव येते आणि चहा एकदम फ्लेवरफुल बनतो. या इथे मी 5 मिनटं उकळून घेतलेलं आहे. या पाण्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आल्याचं आणि वेलचीचं खूप छान फ्लेवर उतरलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. या इथे मी 5 कप चहा बनवत आहे, त्यासाठी 7 चमचे मी इथे साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घालून झाली की लगेच यामध्ये आपल्याला चहा पावडर घालायची आहे. या इथे मी 3 चमचे चहा पावडर घालत आहे. कोणत्याही ब्रँडची तुम्ही चहा पावडर इथे वापरू शकता. तर चहा घालून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि याला छान उकळून घ्यायचं आहे. चहाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता याला चमच्याने आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि याला 5 मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे. फक्त याला आधेमध्ये असं हलवून घ्यायचं आहे. आपण चहा बनवताना अजून एक चूक करतो, ती म्हणजे चहाला उकळी आली की त्यामध्ये लगेच दूध घालतो आणि त्याला उकळी काढली की आपला चहा तयार झाला आहे असं आपण म्हणतो. असं न करता चहाला छान 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. हे चहा मी 5 मिनटं उकळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. हा चहा मी मीडियम गॅसवरती 5 मिनटं छान उकळून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 3 कप दूध घालून घेते. 3 कप पाणी घेतलेलं होतं, त्यासाठी मी इथे 3 कप दूध घेत आहे. जरी आपण 5 कप चहा बनवत असलो तरीही आपल्याला 3 कप पाणी आणि 3 कप दूध घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण पाण्याला उकळतो त्यावेळी त्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी थोडं कमी होतं. त्यामुळे आपल्याला 5 कप चहा बनवायचा असेल तर 3 कप पाणी आणि 3 कप दूध हे योग्य प्रमाण आहे. तर पाणी घालून झालेलं आहे, त्याला असं थोडं हलवून घ्यायचं आहे आणि यालाही उकळी काढून घ्यायची आहे.
दूध घातल्यानंतर चहाला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये असा एक गोल चमचा घालायचा आहे आणि या चहाला छान ढवळून घ्यायचं आहे आणि असं वरून हा चहा सोडायचा आहे. असं केल्यामुळे चहामध्ये छान फेस तयार होतो. या इथे तुम्ही बघू शकता आपल्या चहामध्ये फेस तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही कधी टपरीवरती चहा पिला असेल तर तुम्ही बघितलं असाल की टपरीवालेही ही प्रोसेस करत असतात. आता हे चहा मी अजून एक 3 ते 4 मिनटं असंच उकळून घेणार आहे. 4 ते 5 मिनटं मी हा चहा छान उकळून घेतलेला आहे. या इथे आपल्या चहाला किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. आता याला मी परत एकदा असं हलवून घेते आणि हा चहा मी गाळून घेते. हा आपला टपरीसारखा कडक चहा तयार झालेला आहे. हा तयार झाला आपला टपरीसारखा कडक आणि फक्कड मसाला चहा. या कुडकुडत्या थंडीत तुम्हीही हा मसाला चहा बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू अशाच एका कडक आणि फक्कड रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.